नमस्कार, मी विनोद घाडगे. ABP माझाच्या या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. खरं तर जगात आजूबाजूला काहीही घडत असलं बरं वाईट तरी ऑल इज वेल म्हणत आपल्याला दिवस काढावे लागतात, पुढे जायचं असतं. पण या टप्प्यामध्ये अशी काही मंडळी भेटतात, आपल्या वाट्याला येतात की जी खरंच ऑल इज वेलचा अर्थ आपल्याला समजून सांगतात आणि काही क्षण इतके छान आपल्या आयुष्याला देऊन जातात. आणि अशीच एक टीम आता माझ्यासोबत आहे, जसे असे क्षण आपल्याला देणारी. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं. खरं तर सिनेमाचंच नाव आहे ऑल इज वेल आणि ते खरंच सगळं ऑल इज वेल असणार आहे, त्याबद्दलच आपण बोलणार आहोत. योगेश, काय भावना आहे सिनेमामागची तुझी नेमकी? आत्ता ह्या फिल्मच्या बाबतीत म्हणाल तर एक नक्की की आपल्या आजूबाजूला जे काही घडतं आहे, विशेषतः काही अतिरेकी हल्ले असतील किंवा काही सॅड इन्सिडेंट्स असतील आपल्या बाबतीतले, जसं प्लेन क्रॅश होणं असेल किंवा काय, तर आत्ता हे सगळं इतकं निगेटिव्ह किंवा थोडं दुःखद चालू असताना एक चांगला विनोदी चित्रपट घेऊन यावं आणि 27 जूनला तो रिलीज होतो आहे, तर त्या बेसिसवरती मला असं वाटतं की नक्कीच प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप चांगला असेल आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात आता आम्हाला या फिल्मच्या बाबतीत. प्रियदर्शन सरांनी तो खूप उत्तम लिहिला आहे आणि सगळीच टीम, ॲक्टर्स, कास्टिंग सगळं खूप छान जमून आलं आहे. विशेष म्हणजे बेळगावची तरुण प्रोड्युसर्स मंडळी आहेत, आमोद, वाणीश्री, मल्लप्पा. वाणीश्री फिल्म प्रोडक्शन्स कंपनीचं नाव आहे. तर त्या मंडळींनी ज्या विश्वासाने हे सगळं सुरू केलं होतं, तर आम्हाला असं वाटतं की ते आत्ता ट्रेलर जर सगळ्यांनी पाहिला असेल तर ते खूप छान जमून आलं असं वाटतं. सो लेट अस सी. दर्शन, लिखाण आणि दिग्दर्शन करता तुझ्या लिखाणाने खळखळून हसवलं आहे. म्हणजे अनेक नाटकांपासून सिनेमांबाबत आपण बोलूच शकतो. या सिनेमाच्या गोष्टीबद्दल काय सांगशील आणि कशी जुळून आली सगळी भट्टी? सिच्युएशनल कॉमेडीचा मी पर्सनली सिच्युएशन कॉमेडीचा खूप मोठा फॅन आहे. आपण म्हणजे मराठी सिनेमाला काय, हिंदी सिनेमाला काय, त्याची खूप मोठी लेगसी आहे. विशेषतः सिच्युएशनल कॉमेडी, पण जी खरं तर सामाजिकदृष्ट्या किंवा सोशली अशी काय रिलेव्हंट असायलाच पाहिजे असं काही नाही. फन फिल्म आहे. 3 वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या शहरांमधून एकत्र येतात, मुंबईत येतात. त्यांना यावं लागतं. त्यांच्यावर फार वाईट परिस्थिती ओढावली जाते, कारण कोणी फसला जातो, कोणी फसवला जातो आणि कोणी फसवण्याच्या मार्गावर आहे तरीही फसवला जातो. तर असे 3 फसलेले तरुण एकत्र येतात. त्यांच्या आयुष्यात 3 तरुणी येतात. पूर्वी सिनेमा आधी जेव्हा लिहायला घेतला होता तेव्हा त्यांचे रोल्स तसे डेफिनेट नव्हते. 3 पुरुषांचीच, त्या मुलांचीच ही गोष्ट होती. पण इव्हेंच्युअली मूळ ट्रॅक जर एखादं कॅरेक्टर काही कॉम्प्लिमेंट करत नसेल किंवा काही मूळ गोष्टीला काही हातभार लावत नसेल तर मग ती कॅरेक्टर्स का असावी? तर त्यातली नक्षत्रा जी आहे ती जर्नलिस्ट आहे, अमायरा जी आहे ती एक ॲसिस्टंट डिरेक्टर आहे आणि सायली पाठक जी आहे ती पोलीस कॉन्स्टेबल आहे. नॉर्मली आपल्याकडे असं बघितलं जातं की पोलीस म्हटल्यावर काय, इधर सिनेमाच्या शेवटी पळत तरी येणार किंवा मध्ये असतील तर करप्ट असणार. तर असं या सिनेमात काहीच नाही आहे. किंवा जर्नलिझम बाबतीत, आता तूही जर्नलिस्ट आहेस, मीही एकेकाळी म्हणवता येणार नाही मला जर्नलिस्ट, पण मी थोडंसं न्यूज चॅनलसाठी काम केलेलं आहे. पण बाहेरून बघताना असा समज असतो की हे काय काही दाखवतात आणि काही होतं, तर तसं नसतं. आतली परिस्थिती फार वेगळी असते. किंवा फिल्म वर्ल्डमधल्या मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की एखादी सुंदर आणि छान दिसणारी मुलगी असेल तर ही सुंदर आणि छान दिसणारी मुलगी काय कुणालाही इझिली अप्रोचेबल होऊ शकते किंवा ती स्वतः खूप चंट असू शकते. असे फार वेगवेगळे समज असतात लोकांचे. तर ते सगळे समज ब्रेक करणारी ही कॉमेडी आहे. असे हे 3 पेअर्स एकत्र येतात आणि हिने जो एक घोळ घातलेला असतो आणि आम्ही जो एक घोळ घातलेला असतो, हे 2 घोळ एकत्र येतात आणि ते निस्तरेपर्यंत एक 3रा वेगळा घोळ समोर येतो आणि त्या 3ऱ्या घोळात हे 2 घोळ मिक्स होतात आणि मग एक घोळात घोळ निर्माण होतो शेवटी. सो अशी ती सिच्युएशनल कॉमेडी आहे. नॉर्मली छोट्या शहरांमधल्या तरुणाकडे, म्हणजे कॉस्मोसिटीज सोडल्या, मुंबई पुण्यासारख्या किंवा नागपूरसारख्या, तर छोट्या सिटीजमधून येणाऱ्या मुलांचे ॲम्बिशन्स, ॲस्पिरेशन्स, त्यांना काय व्हायचं आहे आणि ते काय होऊ इच्छित आहेत आणि त्यांच्या आसपासची परिस्थिती काय आहे आणि ती त्यांना अशा
ड्रास्टिक स्टेप्स घ्यायला का भाग पाडते, अशी सगळी मजेदार गोष्ट आहे. आमच्या सिनेमात एक डॉन आहे जे सयाजी शिंदे करत आहेत, पण त्यांचा अट्टाहास आहे की सगळं मराठीत बोललं पाहिजे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी जरी गुंड झालो तरी माझ्या मुलांनी खूप चांगलं शिकलं पाहिजे आणि गुंड नाही झालं पाहिजे. त्यामुळे जर तू थोडंसं गमतीचा चष्मा लावून हा जर सिनेमा बघशील, थोडंसं लॉजिक डस्टबिनमध्ये टाकशील, तर हा सिनेमा एन्जॉय करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. माझं झालं बोलून. इतक्या सगळ्या घोळांबद्दल तू बोललास, इतके सारे घोळ आहे तरीसुद्धा तुम्ही म्हणताय ऑल इज वेल, सो ते बघावंच लागेल. पण घोळांबद्दल ट्रेलरमध्ये तर खूप मजा येते, म्हणजे ट्रेलर खूपच इंटरेस्टिंग झाला आहे. आणि आता ते ऑल इज वेल का म्हणता हे नंतर कळेल आम्हाला, पण मजा येते ट्रेलर पाहताना. तू किती एन्जॉय केलंस आणि तू या सगळ्यामध्ये कुठला घोळ घालतोयस नेमका? मी प्रेमाचा घोळ घालतोय आणि मी तो आपण आणि तो आणि तो जो प्रेमाचा घोळ मी जो घालतो तो घोळ काय म्हणतो, मला निस्तारता येत नाही आणि गोष्टी हाताबाहेर जातात आणि त्यांनी जो वेगळा एक घोळ निर्माण होतो आणि त्यातनं मी कसे सुटतो, सो तो गोष्ट कुठेतरी त्याच्याबद्दल सुद्धा आहे. पण मला खूप मजा आली, कारण मला दर्शन दादासोबत खूप दिवसांपासून काम करायचं होतं आणि आम्हाला खूप चांगली स्क्रिप्ट आणि चांगलं सगळं लाभून आलं, त्यामुळे ती अपॉर्च्युनिटी सोडायची नव्हती मला. मुळात मी प्रकाश बुद्धिसागर आणि सतीश तारे ह्युमरचा खूप मोठा फॅन आहे आणि तो ह्युमर मला रोज दर्शनदादाकडनं प्रत्येक सीनमधून थोडासा तो यायचाच. त्याच्यामुळे मी इतका एक्साईट व्हायचो, इतका हसू यायचं मला, त्यामुळे खूप माझ्यामुळे रिटेक झालेले आहेत. कारण मला एक गोष्ट नवल वाटायची आहे की अरे हाच माणूस लेखक आहे, ह्यांनी स्क्रिप्ट लिहिलेली आहे, पण सगळ्यात जास्त ॲडलिप पण हाच घेतोय, हे मला खूप नवल वाटायचं. आणि मला त्याची ती फ्लेक्झिबिलिटी आहे, त्याचा तो आय थिंक त्याचा तो ब्रिलियन्स आहे की तो खूप फ्री हँड देतो ॲज अ रायटर तुम्हाला सुद्धा. सो त्यामुळे खूप मज्जा आली आम्हाला. आणि मुळात कुठली विनोदी भूमिका करताना किंवा कुठलाही विनोदी चित्रपट करताना आय थिंक तुम्हाला टीम खूप चांगली असेल तर ती जर्नी खूप चांगली होऊन जाते. आमचे दिग्दर्शक, माझे सगळे सहकलाकार, सगळे खूप एक चांगली टीम होती. सगळे एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखत होते, म्हणजे बाकीच्या खूप लोकांनी एकत्र कामही केलेलं आहे. मी तरी सगळ्यांसोबत पहिल्यांदा काम करत होतो, पण कुठेच असं वाटलं नाही, अजूनही असं वाटत नाही की मी पहिल्यांदाच एकमेकांसोबत काम केलं आहे. अजूनही असं वाटतं की अरे खूप सिनेमे केले आहेत आम्ही एकत्र. सो ते जे आमची केमिस्ट्री आहे, ते जे आमचं एकमेकांसोबत जे ट्युनिंग आहे, ते कुठेच आम्ही घडवून आणलेलं नाही आहे, ते खूप ऑर्गॅनिकली झालेलं आहे आणि ते सिनेमात पण दिसून येत आहे. खरं तर लेखक खूप पर्टिक्युलर असतात आपल्या शब्दांसाठी, डायलॉगसाठी, की हेच म्हणायला हवं, आणि तो लेखकच तिकडे जर इम्प्रोवाईज करायला लागला पण डायरेक्टर काय करतो नेमकं सेटवरती? नाही, मुळात मुद्दा असा आहे ना की तो फ्री हँड देणं मला असं वाटतं नेहमी, म्हणजे फक्त कॉमेडी सिनेमाबद्दल बोलत नाही. माझी पहिली फिल्म कापूस कोंड्याची गोष्ट ती सुद्धा प्रसाद नामजोशींनी लिहिली होती. वन ऑफ द गुड रायटर वी हॅड मराठी इंडस्ट्रीमध्ये. पण ते सुद्धा इम्प्रोवाईज करत असताना मकरंद नासपुरे त्याच्यामध्ये रोल करत होते, पण तिथे सुद्धा काही गोष्टी जर इम्प्रोवाईज होत असतील कथानकाच्या अनुषंगाने किंवा काय, तर तिकडे मी आर्टिस्टना म्हणा किंवा त्या कॅरेक्टर्सना फ्री हँड दिलेले आहेत. मग ते सिरियस फिल्म असू देत किंवा कॉमेडी फिल्म असू देत. इवन माझ्या मागच्या फिल्ममध्ये ईमेल फिमेलमध्ये विक्रम गोखले माझ्या फिल्ममध्ये काम करत होते आणि त्यांची भूमिका सिरियस होती. जरी सिनेमा सिरियस असला तरी विजय पाटकर वगैरे सगळी ही मंडळी होती, निखिल रत्न बारकी, ते सगळे इम्प्रोव्हायझेशनचे बादशाह आहेत. परंतु त्या फ्रेममध्ये, त्या चौकटीमध्ये जर ते सुटेबल असेल तर ते इट्स फाईन. परंतु स्वतः प्रियांदा मी स्क्रिप्टच्या प्रोसेसमध्ये असल्यामुळे आम्ही कुठलाही सीन एकमेकांची डिस्कस न करता पुढे गेलेला नसल्यामुळे, आणि बरं आम्ही सेटवर सुद्धा जेव्हा आम्ही एकमेकांना भेटायचो तेव्हा तिथेसुद्धा सीनच्या पार लायटिंगपासून ते सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कस व्हायचं, मोमेंट्स डिस्कस व्हायच्या. म्हणजे उगाच कुठलंही कॅरेक्टर आलं आहे आणि उगाच कुठलंही कॅरेक्टर काहीतरी बोलतं आहे असं कुठल्याही सीनच्या बाबतीत घडलं नाही. पर्टिक्युलरली माधव वजे, आता आपल्यात नाहीत ते, माधव वजेंचे आणि नक्षत्राच्या कॅरेक्टरचे, आणि त्यांच्या कॅरेक्टरचं नाव पण नक्षत्रच आहे, तर त्यांचे काही सिक्वेन्सेस आहेत ते खूप इमोशनल आहेत. तर जिकडे म्हणून पर्टिक्युलर राहिलं पाहिजे, एकही वाक्य किंवा शब्द इकडे तिकडे न करता आम्ही ते शूट केलेले आहेत. परंतु जिकडे स्कोप आहे, म्हणजे पर्टिक्युलरली त्या 3 कॅरेक्टर्सचे सीन्स असतील आणि तिघांचे जेव्हा सयाजी शिंदे सरांबरोबर सीन्स आहेत, तर तिकडे आम्ही काही मोमेंट्स म्हणा किंवा काही स्पॉन्टेनियसली काही गोष्टी सुचल्या तर त्या करू दिल्यात. कारण की ते स्पॉन्टेनियसली आलेलं जर आम्हालाच चांगलं वाटतंय तर ते प्रेक्षकांना डेफिनेटली चांगलं वाटणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सयाजी शिंदे सरसुद्धा, प्रियन सर
सेटवर असताना सुद्धा किंवा नसताना सुद्धा ते बोलायचे, ते डिस्कस करायचे की बाबा त्या कॅरेक्टरला धरून चालेल ना. आप्पा नावाचं कॅरेक्टर आहे त्यांचं, त्यांना एक प्राकृत नावाचा मुलगा सुद्धा आहे. प्राकृत का तर प्राकृत भाषेत ते स्वच्छ त्यांना बोलायचं म्हणून. इतकं बरं हे डिटेलिंग सगळं रायटरचं आहे, त्यात माझं कॉन्ट्रिब्युशन फार मोठं नाही आहे. परंतु काही काही ठिकाणी मात्र मी काही गोष्टी अट्टासाने काय केल्या, त्यांनी एक सीन मला फक्त प्राकृतसाठी लिहून दिला होता की जनरल बघ तो मुलगा कसा बोलतोय. पण मला असं जाणवलं की कुठेतरी एक जागा होती की हे त्याला, आता ती गोष्ट म्हणून नाही सांगत आहे, पण एक सीन आहे ह्या तिघांचा, त्या मुलाला घेऊन जाताना कारमधनं. मला असं जाणवलं की तो उतारा, तो पॅराग्राफ जो आहे तो ज्यांनी मला दिला होता त्या मुलासाठी, तो जर इथे सीन म्हणून कन्वर्ट केला तर तो आम्ही केला. आणि जेव्हा मी करून तो पाहिला, एडिटमध्ये पाहिला, तेव्हा तो ठेवासा वाटला. त्या मुलाने पण इतकं कमाल काम केलं आहे. सो प्रत्येकजण स्क्रिप्टला न्याय देण्यासाठी म्हणून जे म्हणून करता येईल, ॲडलिप्स जरी आल्या किंवा ॲडिशन्स जरी आल्या, इम्प्रोव्हायझेशन जरी झाले, तरी तिथं कथानकाला, त्या कॅरेक्टरला कॉम्प्लिमेंट करणारे, सिच्युएशनला कॉम्प्लिमेंट करणारे आहे. या दोघींकडे जाण्यापुरते आता नावाचा विषय निघालाच म्हणून प्राकृतबद्दल तर ते बोललेस, पण तुझ्या नाटकांच्या बद्दल म्हणजे जागो मोहन प्यारे नाव असेल, चेहरा फेरी नाव असेल, आणि आता ऑल इज वेल, काय असं काय थॉट असतो तुझं नावांचा? हे नाव तुझंच आहे ना, हेच तूच ठेवलंस ना? हां, म्हणजे हे आता लेखक म्हणून ती जबाबदारी मी घ्यायलाच पाहिजे. हे नाव मी ठेवलं आहे, मी हे नाव ठेवलेलं नाही असं म्हणून कसं चालेल? असंख्य टायटल्स डिस्कस झाली होती, त्यातलं हे की योग्य वाटलं. तर असं काही नाही आहे. तू जागोमोहन प्यारे म्हणालास, चेहरा फेरी म्हणालास, पण मिस्टर अँड मिसेस आहे किंवा टाईमपास. आता टाईमपास हा शब्द मराठी पकडायचा का हिंदी पकडायचा का? टाईम आणि पास हे दोन्ही इंग्लिश शब्द आहेत, पण तरी तो मराठी शब्द आहे. काही गोष्टी आपण हे मला असं वाटतं की टायटल हे नाही, कॅची नाही, टायटल हे सिनेमाच्या मूडचं रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे. ओके, म्हणजे आम्ही जेव्हा टाईमपास असं तेव्हा म्हणायचो, तेव्हा आम्ही त्या सिनेमाच्या मूडचं रिप्रेझेंटेशन करायचो. आम्ही या सिनेमाचं सर्व काही सुखात आहे असं जर आत्ता ह्या सिनेमाला टायटल दिलं असतं तर काहीतरी लोकांना, अच्छा हा कौटुंबिक प्रधान सिनेमा आहे का, मग हे कौटुंबिक प्रधान सिनेमात ही तरुण मंडळी आणि अशी गंमत जमत, मग तुम्ही प्रॉमिस काय करत, तुम्ही काय वचन देताय प्रेक्षकांना, तर ते वचन देणं जे आहे ते टायटल असतं सिनेमाचं. आता 1992 साली जेव्हा मला नाटकातला न येत नव्हता, तेव्हा ज्यांच्याबरोबर मी माझं पहिलं नाटक केलं त्यांनी नाटकाचं नाव दिलं ऑल द बेस्ट, पहिल्या नाटकाचं त्यांच्या. तर आता असं जर तुम्ही म्हटलं असं कसं तुम्ही तुमच्या नाटकाला ऑल द बेस्ट कसं काय नाव दिलं, पण ते चाललंच की. आता ऑल द बेस्ट हे त्या नाटकाचं इमोशन होतं ना, ते त्या इमोशनचं सिनेमाला नेहमी टायटल असलं पाहिजे. म्हणजे त्याने काय होतं, त्याने मला असं वाटतं सोप्या गोष्टी होतात की तुम्हाला प्रेक्षकांना एकतर काय तुमचं प्रॉमिस पक्कं राहतं, खोटं प्रॉमिस राहत नाही. काहीतरी आम्ही एक अत्यंत प्रगल्भ सिनेमाला नाव दिलं आणि इथे 3 मूर्ख तरुण काहीतरी सिनेमात दांगडदिंगा घालतात, तर ती त्यांची फसवणूक केल्यासारखं होतं. त्यामुळे हे टायटल्स बाबतीत आहे. आणि दुसरी गोष्ट, नवनवीन माणसांबरोबर काम करण्याची, हे बघ, सिनेमा चांगला वाईट भला बुरा उत्तम सर्वोत्कृष्ट हे प्रेक्षक ठरवतीलच जेव्हा रिलीज होईल तेव्हा, पण नवनवीन माणसांबरोबर काम करता आलं पाहिजे. आज अभिनय मग इथे तो समोर आहे म्हणून नाही, पण तो लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा आहे ह्याचा त्याच्यामध्ये कसलाही अभिनिवेश नाही आहे. किंवा त्याने ठरवलं असतं की मी बेर्डेंसारखं काम करतो, तर हा त्याचा आयुष्यातला सगळ्यात उत्तम निर्णय आहे की त्यांनी जे केलं ते मी करण्यात अर्थ नाही आहे, कारण ते तसं करता येणार नाही आहे. ते त्याला नाही, ते कुणालाच करता येणार नाही आहे. तर नवनवीन ॲक्टर्सबरोबर काम करायला मिळतं. रोहितबरोबर मी आधी माझ्या एका वेगळ्या सिनेमात काम केलं आहे. सायली पाठक या सिनेमात आहे, जी चुकबुल द्यावी घ्यावीमध्ये माझ्याबरोबर होती, ती या सिनेमात आहे. ह्या सिनेमानिमित्ताने नक्षत्राची ओळख झाली, ह्या सिनेमाच्या निमित्ताने आमायराची ओळख झाली. आणि मग कळलं की अच्छा, मॉडेलिंगसारखं पण एक क्षेत्र आहे आणि तिकडेसुद्धा खूप माणसं वेगवेगळे, मग क्षेत्र हे माहिती होतं, पण काय पद्धतीने काम चालतं, काय असतं काम, मग बेसिक गोष्टी इंटरेस्टिंगली कळत जातात. मग ॲक्टर्समधून सुद्धा कॅरेक्टर्स मिळत जातात. पुढच्या सिनेमात माझी एक नटी अशी असणार आहे की जी सतत खात असते, सो मला ती मिळत जातात कॅरेक्टर्स, त्यात काही प्रॉब्लेम नसतो. ओव्हर टू यू. काय वाटतं, मीच असणार ऑब्विसली.
मला असं वाटतं प्रियदर्शन दादा मला आधी ओळखत असता किंवा म्हणजे आम्ही दोघांनी आधी काम केलं असतं ना एकत्र, तर या फिल्ममध्ये मी रिपोर्टर नसते, माझी खानावळ वगैरे असते आणि मीच खाणारी असते. पण येस, आय थिंक माझं जे कॅरेक्टर आहे, माझं नावही नक्षत्राच आहे याच्यात, सो खूप ही तर मजेची गोष्ट आहे की आपलं जे खरं नाव आहे तेच कॅरेक्टरचं नाव आहे. आणि म्हणजे माझं कॅरेक्टर हे रिपोर्टरचं आहे. आय थिंक जेव्हा मला नरेशन मिळालं होतं दर्शनदादाकडनं किंवा आमच्या डिरेक्टरनी सुद्धा योगेश जाधव यांनी जे नरेट केलं होतं, तेव्हा मला थोडंसं दडपण आलं होतं की अरे बापरे, ही खूपच रिपोर्टर म्हटल्यावर जनरली खूप त्यांना अप टू द मार्क असायला हवं असतं किंवा त्यांना त्यांच्या जनतेपर्यंत ज्या बातम्या पोचवल्या जातात ते जनता फार कनेक्ट होऊन बघत असते की अरे काय पोचवलं जाते, मग ते ट्रॅजिक न्यूज असो किंवा काही असो. पण जेव्हा ट्रेलर बघून तुम्हाला कळलं असेल की नक्षत्राकडनं एक घोळ घातला जातो आणि तो ॲक्च्युली या तिघांना खूप बिचाऱ्यांची वाट लागते त्याच्यामध्ये, पण तिचा तो उत्साह आहे की तिला सगळ्यात आधी बातमी पोचवायची आहे लोकांपर्यंत आणि त्या नादात तिच्याकडनं चूक होते, पण ती तेवढीच सच्ची आहे, ती ॲक्सेप्ट करते की हो माझी चूक झाली आणि त्याच्यावरती प्रायश्चित्तसुद्धा करते, जे ट्रेलरमध्ये तुम्हाला दिसतं आहे. सो मी आउट ऑफ हे काही नाही सांगत आहे, रिव्हील नाही करत आहे, जेवढं आहे तेवढं मी सांगते आहे. पण आय थिंक खूप मजेशीर कॅरेक्टर आहे तिचं, ती फार ऑनेस्ट आहे, तिला इमोशनल टचसुद्धा आहे. तिचं माधव वजे जे काकांचं कॅरेक्टर करत आहेत नक्षत्राच्या, तर तिचं आणि काकांचं एक वेगळं बॉन्ड आहे जे मला असं वाटतं मला करताना फारच मजा येत होती. खूप एकतर आय एम व्हेरी ग्रेटफुल की मला त्यांच्यासोबत काम करता आलं आणि इनफॅक्ट रादर सगळ्यांबरोबरच प्रियदर्शन दादा असो, अभिनय असो, रोहित असो, अमायरा आणि सायली आणि सायली, अमायरा आणि माझे असे खूप सीन्स नाही आहेत, पण आमची बॉन्डिंग जी काही क्रिएट झाली ओव्हरऑल सीन्सच्या मध्ये जो वेळ मिळायचा, तर ओव्हरऑल इट वॉज अ फन राईड. म्हणजे मला असं वाटतं ऑडियन्सला 27 जूनपासून बघायला जेवढी मजा येईल तेवढी आम्ही करताना सुद्धा खूप मजा केली आहे. जसं ही खाणारी जास्त तुला वाटली तिकडे, तसं तिच्याबद्दल काय वाटलं तुला? मीच लेखक असल्यामुळे मला माहिती आहे माझे काहीच सीन्स नव्हते तिच्याबरोबर, माझे सीनच नाही आहेत. असलं तर एखाद दुसरा सिक्वेन्स असेल माझ्यामध्ये. अँटी क्लायमॅक्समध्ये जेव्हा सिनेमा येतो तेव्हा तिने अजून मला पुरतं ओळखलेलं नाही, मी अजून तिला छळलेलं नाही आहे. मी छळेन तिला जेव्हा छळायचं तेव्हा, मग तिला लक्षात येईल की अरे बाबा नको, आपलं मॉडेलिंगच बरं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आय एम जस्ट जोकिंग, मी काय असं तुला छळणार वगैरे नाही आहे, जस्ट डोंट वरी, नो प्रॉब्लेम. नाही पण खरंच माझे खरंच सीन्स नाही आहेत तिच्याबरोबर काय. पण ही तिची पहिली फिल्म आहे आणि पहिलं आम्ही जेवढे इंटरव्ह्यूजना आता इंटरव्ह्यू असे जे करतो आणि ती म्हणते आता इंटरव्ह्यू, सो एवढा डिफरन्स आहे. असं काही नाही, पहिलीच मूवी आहे, सो मी खूप नर्वस होऊन जाते इंटरव्ह्यूजला वगैरे. बट मला थिएटर करायचं होतं, बट हे लोक ऑडिशन करत होते, सो मी ऑडिशन दिली अँड देन आय गॉट सिलेक्टेड. मग मला कळालं की कास्टिंगमध्ये एवढी चांगली लोक आहेत ज्यांना मी टी व्हीमध्ये थिएटर्समध्ये बघितलं आहे. सो खूप छान वाटलं काम करून, कारण टीमवर्क खूपच इट वॉज अ व्हेरी चिल वातावरण. खूप छान वाटलं, असं कधी स्ट्रेसफुल वाटलं नाही, की असं कधी वाटलं नाही की अरे बापरे मला हा सीन करायचा आणि दे आर गोना जज मी ऑर समथिंग. बट आय हॅव लर्न्ड अ लॉट थ्रू देम, सो इट फील्स रिअली नाईस टू बी अ पार्ट ऑफ दिस मूवी. माझे एवढे सीन्स नव्हते त्यांच्याबरोबर, माझे जास्त सीन्स रोहित बरोबर आहेत. सो येस, फुटण्याचं आता असंच होतं ना, इंटरव्ह्यूजमध्येच मी फुटून जातं. सो आय डोंट थिंक मी सीन्समध्ये एवढी सिरियस वागेल. मला असं वाटतं की आमच्यात सगळ्यात जास्त कोण हसलो असेल तर मी आणि ते अभिनयमुळे. हे खोटं आहे, ही साफ अफवा आहे, ही पूर्णपणे अफवा आहे. पूर्णपणे उलट बोललाय तुम्ही. जर ट्रेलर बघितलं तर त्याच्यामध्ये मी त्याला म्हणतो अरे यार हे इलिगल आहे, हे पंजाबी क्या बोलताय, बोला क्या पंजाबी, हे किगल आहे, अरे यार. आणि हे सगळं दुपारी 4च्या वेळेला ऊनवरती असताना ठाण्यातमध्ये असं सगळे त्याचे इम्प्रोव्हायझेशन यायचे आणि तो मला बोलायचा की हसू नको. मी म्हटलं यार आता तू असं बोलणार तर मला अजून हसू येणार. आणि त्यात त्याची काहीतरी इम्प्रोव्हायझेशन लाईन असायचीच. डिरेक्टर म्हणून मला या गोष्टी कापता आल्या असतं, पण त्या का कापायच्या नाहीत, तर मला माहिती आहे की ह्या माणसाला ती नस माहिती आहे ऑडियन्सची, की नाटकाचा ऑडियन्स असू देत, सिनेमाचा असू देत,
त्यांना माहिती आहे इतक्या वर्ष काम केल्यानंतर की स्पॉन्टेनियस रिॲक्शन काय येऊ शकतील ऑडियन्सची. त्यामुळे ते बारीक बारीक पंचेस आहेत ना, ते कंटिन्युअसली एक लाफ्टर झोन क्रिएट करतात आणि तो मेंटेन करतात. तो जर लॉफिंग हब क्रिएट नाही झाला थिएटरमध्ये, सिनेमा हॉलमध्ये, तर मग बऱ्याच असं होतं ना की मग लोकांचं लक्ष मोबाईलकडे जातं. मग कोणी उठूनच निघून जाईल, कोणी फोन कॉल करायला जाईल. पण मला जाणवते की प्रियंदांनी ते खूप छान मेंटेन केलं, रायटर म्हणून सुद्धा आणि ॲक्टर म्हणून सुद्धा. त्यामुळे त्या पंचेसना किंवा त्या बारीक सारीक जागांना आम्ही कधीही नकार नाही दिला. मागाशी तुम्ही म्हणत होतात ना की ते नाही करावं. मग बघूयात ना, टेबल आहे ना माझ्याकडे, एडिटिंग टेबल आहे ना, आणि आम्ही डिस्कस केलेलं आहे बाकायदा. आम्ही 2-2, 3-3 दिवस बसलेलो आहे पूर्ण टाईमलाईन घेऊन. पहिला हाफ डिस्कस केला, सेकंड केला, मग ओव्हरऑल डिस्कस केलं. सो इथे फार छान जेल झालेत कॅरेक्टर्स. लेट अस सी, टचवूड. तू अगरी ट्राय करतोस, वेगळ्या भाषा ट्राय करतोस, आता कुठला टोन पकडलायस तू नेमका? असं काही वेगळा टोन नाही आहे, पण मला माझे असे अनेक मित्र आहेत की जे हिंदी मिश्रित मराठी बोलतात, किंवा कोल्हापुरात बागवानी नावाची भाषा आहे. म्हणजे परडे में सरडा वरड्या, डोले को डोलाने लगा, रात बरडास चाव्या चाव्या, असं ते. आणि ही भाषा त्या प्रांतातून त्या लोकांकडून आपोआप आता नागपुरी मराठी पण वेगळीच आहे. आपल्याकडे काय विदर्भातली मराठी वेगळी आहे, खानदेशी मराठी वेगळी आहे, मालवणातली मराठी वेगळी आहे. तर प्रांत बदलला की भाषा आपल्याकडे उलट इतकी गंमतशीर गोष्ट आहे की आपल्याकडे एकच भाषा इतक्या वेगवेगळ्या प्रकारे आपण ती एक्सप्लोअर करू शकतो की त्याच्यासारखी मजेदार गोष्ट नाही. म्हणजे ती एक्सप्लोअर करू तेवढी कमी आहे. तू आगरी म्हणालास तसं आता मी मुंबईत आल्यानंतर मला आगरी भाषा इंट्रोड्यूस झाली ना. मला कुठे माहिती होती आगरी भाषा आणि त्याचे न्युएन्सेस आणि त्याच्यात गंमत काय. ती नाटक करता नाटक करणाऱ्या मित्रांकडून कळलेली भाषा आहे. तर इथे कॅरेक्टरची गरज आहे. म्हणजे रोहित गोवन आहे म्हणून काय सतत उठून आव रे वगैरे असलं काय केलेलं नाही आहे त्याने. साधं स्वच्छ नीट मराठी बोललेला आहे तो, गरजेपुरतं तिकडे. इथे मी काय उठसूट उठून हिंदी बोललेलं नाही आहे, गरजेपुरतं आहे ते. तो नागपूरहून आला आहे म्हणून काय काहून बे कुठे जाऊन राहिलं बे तू वगैरे असलं काही त्याने केलेलं नाही आहे. त्यांना नॉर्मल त्यात काही हे नाही आहे. पण मराठीचा अट्टाहास त्याने धरला आहे सिनेमात, जे इतर सिनेमांमध्ये कधीच चांगलं मराठी बोलत नाहीत. डॉन्स, कुठलाही डॉन मग इतर सिनेमांमध्ये अरे मी काय बोलतोय तुला ऐकून घ्या वगैरे असलं मराठी बोलतात. जे डॉनिश मराठी असं आपल्याकडे सिनेमाचं असं डॉन बॉस्कोज मराठी वगैरे असं असं. पण आमच्याकडे आमचा डॉन अत्यंत शुद्ध, अस्खलित, स्वच्छ, स्पष्ट मराठी भाषेत बोलतो. त्याला मराठी भाषेचा अभिमान आहे. आणि त्याचं म्हणणं आहे की मी जरी वाम मार्गाला लागलो तरी माझ्या मुलाने नाही गेलं पाहिजे, माझ्या मुलाने नाही गुंड होता कामा. त्याने भाषा शिकली पाहिजे, त्याने चांगला माणूस झालं, सगळं छान झालं पाहिजे. त्यामुळे म्हणून मला असं म्हणायचं की सिच्युएशनची गंमत आहे. कधी अनेक सिनेमांमध्ये काय होतं की जो माझाही अनुभव आहे की कधी ते वर्क होत नाही किंवा कधी ते पसरत जातं. ते पसरण्याचं कारण हे असतं की कदाचित सिच्युएशन पूर्ण ताब्यात आलेली नसते. पण इथे सिच्युएशन आणि त्यातला ह्युमर हा आमचा म्हणजे हे आम्ही लोकांसमोर सादर करतो की तुम्हाला 2 तास बसून मजा बघता येईल. आणि मजाही बघता आली पाहिजे. सर्व पद्धतीचा सिनेमा करता आला पाहिजे ना. मजेदार सिनेमासुद्धा लोक डोक्यावर उचलून घेतात जर त्यांना आवडला तर. त्यामुळे त्यांना जर त्यातून मनोरंजन मिळत असेल आणि मज्जा येत असेल त्यांना तर काय वाईट आहे. आणि भाषेचं म्हणाल ना तर त्यांनी लिंगा नावाचं आणखीन एक कॅरेक्टर केलं होतं. ते लिंगा कॅरेक्टर आहे अजय जाधवांनी प्ले केलेलं. तो साऊथ इंडियन टोन त्यांनी करेक्ट पकडलेला आहे. म्हणजे ना, आणि अगेन ते म्हणाल तसं की मुद्दाम जाणीवपूर्वक आम काय बोलतात तुमको वगैरे असलं नाही आहे ते काही. मध्ये त्याला लहेजा आहे, परंतु ते पात्र किती महत्त्वाचं आहे ना हे समजून त्यांनी ते पोर्ट्रे केलं. त्याचा गेटअप, त्याचा अटायर, पूर्ण त्याचा ॲपिरन्स, ॲप्रोच त्या कॅरेक्टरचा. ते लिंगा कॅरेक्टर बघितल्यानंतर कळतं की त्यांनी जाणीवपूर्वक जे मुंबईत अनेक भाषिक एकत्र येतात ना, तर तो फ्लेवर मजा आणतो ना बघता ऐकताना. त्यामुळे ते लिंगा कॅरेक्टर अजय जाधवनी फार छान पोर्ट्रे केले. इवन इन्स्पेक्टर रोडेचं कॅरेक्टर पण छान वटलेलं आहे. अभिजित चव्हाण त्यांनी ते कॅरेक्टर केलं आहे. सो छान भट्टी जमून आली आहे, कास्टिंग छान जमून आलं आहे. नो डाऊट सगळ्यांच्या एकमेकांच्या विचार विनिमयाने ते सगळं झालेलं आहे. त्यामुळे लेट अस सी काय वाटतंय ते. नाही, कॉमेडी जॉनर आय थिंक इट्स फर्स्ट टाईम. अदरवाईज बाकीचं मी बेसिकली सिरियल्स केल्यामुळे आणि
2-3 याच्यात लीड केल्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की लीड सोशिक असते, तिला खूप सहन करावं लागतं, ती सतत रडत असते, तिच्यावर अख्ख्या जगाचा भार असतो. इथे आय थिंक माझं कॅरेक्टर एवढं छान आणि कमाल असं प्रियदर्शन दादाने लिहिलं होतं की एकतर ते परफॉर्म करताना खूप मजा आली. दुसरं आय थिंक अख्खी टीम, आमचे डिरेक्टर, आमचे प्रोड्युसर्ससुद्धा, म्हणजे तेही सेटवर असायचे आणि त्यांच्यासोबतसुद्धा खूप इंटरॅक्शन झाल्यावर आम्हाला असं कळलं की यार खूप मजा येते, खूप छान. एक शेवटी आपण 5 दिवस काम करू किंवा 20 दिवस काम करू, एक फॅमिली बनून जाते कारण आपण खूप वेळ त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करतो. सो आय थिंक ऑल टुगेदर हा खूप छान एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. आय एम सो ग्रेटफुल की मी या फिल्मचा एक पार्ट आहे. सगळ्यांबरोबरची केमिस्ट्री, बॉन्डिंग खूप छान होतं पहिल्या दिवसापासूनच. असा काही खूप वेळ लागला नाही की बाबा 4 दिवसच गेले मग आम्ही बोलायला लागलो, नाही. पहिल्या दिवसापासून, रादर मला पहिल्या दिवसापासून प्रियदर्शन दादा चिडवतो आहे खाण्यावरून, कारण का मी ठरवलं होतं की नाही फिल्म करतो आहे आपण, डाएट करूया, फ्रूट्स खाऊया. 2 दिवस नाटकं केलीसुद्धा मी फ्रूट्स खाण्याची. म्हणजे मी प्रोडक्शनला सांगायचे आज मला ड्रॅगन फ्रूट मिळेल का, आज मला ऑरेंजेस मिळतील का वगैरे. ते आणून पण देत होते की अरे बापरे ही खूप डाएट करते, आता काही खरं नाही आपलं. 3ऱ्या दिवसापासून काय आहे जेवायला, आज काय, ओ पनीर आहे, अच्छा ओ आज मशरूम आहे, असं करत मी सगळं खात होते. सो आणि रोज त्याचा एक प्रश्न असायचा, आज गोड काय खाणार, आज काय गोड खाणार, आणि तो बिचारा द्यायचा सुद्धा. आम्ही खायचो, आम्ही हाणून खायचो. सो येस, खूपच कमाल एक्सपिरियन्स होता. दर्शन नेमकं काय होतं माहिती नाही, खावं इच्छा होती की न खावं इच्छा होती? नाही, तिचं पोट, तिचं खाणं तिने ठरवावं काय खायचं आणि काय नाही. आम्ही माणूस आहोत यार, आम्ही जेवत असतो तेव्हा समोरच्याला विचारतो काय घेणार की नाही घेणार, एवढं सिम्पल आहे. इट इज अप टू यू खायचं की नाही खायचं. तिने कधी आम्हाला विचारलं नाही की तू हे खातोस का, ते खातोस का, तुझ्यासाठी काय आणतो का. हा प्रश्न खरं तर तू विचारला पाहिजेस. पण ठीक आहे, ती फार काय अशी काय हे दूरची नाही आहे. आम्ही कधीही तिच्या घरी धडकू शकतो आणि सांगू शकतो. आता मी मी लाईव्ह सांगते की मी दर्शन दादासाठी काय, तुला कुठलं फिश आवडतं, डन, सगळे फिश मी स्वतःच्या हाताने बनवले. त्याच्यानंतर तो फिश खाणं कायमचं बंद करेल तुमच्यासाठी. पण त्याच्यामध्ये दर्शन एक वाक्य म्हणण्यापेक्षा तेच आहे की कुठून सगळे मुंबईत येतात, खूप स्वप्न असतात. तू काय स्वप्न घेऊन आला होतास, जे आता जे करतोस तेच तुला करायचं होतं? मला ॲक्टर व्हायचं होतं. रायटिंग डायरेक्शन हे माझं बोनस आहे. कारण मला काहीतरी सुचायचं आणि मी कुणाकडे तरी ते घेऊन जायचो आणि मला कोणी लिहून द्यायचं नाही. सो मी लिहू लागलो. मग मला ते बसवायचं असायचं, मग कुणी मला बसवून दिलं नाही, मग मी नाटक बसवू लागलो. मग मी सिनेमा लिहिला. मग मला असं वाटायचं काय आता सिनेमाही डिरेक्ट करूया, तर जमत गेलं. पण मी तर डेफिनेटली ह्या क्षेत्रात येण्यासाठीच मुंबईत आलो आणि फॉर्च्युनेटली 0.1% तरी मी त्यात सक्सेसफुल झालो. त्यामुळे मी अत्यंत खुश आहे आणि समाधानी आहे. पण ते होण्यात अजून कुठल्या ह्याच्यात गेले होते तुलाही माहिती आहे, त्यामुळे ते काय प्रॉब्लेम नाही त्याच्यात. हो, ठाण्याचे. हो, आता डेफिनेटली आय थिंक माझं असं काही ठरलंच नव्हतं. मला म्हणजे ऑलटुगेदर मला सायन्स करायचं होतं, मला प्राण्यांचं डॉक्टर बनायचं होतं. आणि मी फारच प्राणीप्रेमी असल्यामुळे माझं असं म्हणजे लहानपणी स्कूलमध्ये सुद्धा टीचर्स विचारतात की तुम्हाला काय बनायचं आहे असं वगैरे. कुत्रे वगैरे असं म्हणतेस कधी नाही, हे खोटं आहे, प्लीज एडिट करा. या नाही हे खोटं आहे. ही आत्ता बनवलेली स्क्रिप्ट आहे. एनिवेज, सॉरी, युअर ॲम्बिशन्स अँड ॲस्पिरेशन्स. आणि मग एक दिवस माझ्याकडे एक मांजर होती, तिने एक कबूतर असं फाडून वगैरे आणलं होतं माझ्यासमोर, असं गॅलरीत ठेवलं होतं आणि माझ्या मावशीने मला दाखवलं, हे बघ हे ह्यांना स्टिच करावं लागतं. त्या दिवशी मी म्हटलं नाही, मी आर्ट्स घेते आणि मी दुसरं काहीतरी करते. आणि अचानक म्हणजे आय एम सो ग्रेटफुल. हे खूप लोकांना ऐकायला खोटं वाटेल पण असं सगळं जुळून आलं होतं की माझ्या एका फ्रेंडनी नवीन DSLR घेतलेला, त्याचं असं होतं चल ना फोटोशूट करूया. आय वॉज लाईक ओके, मला काय FB इंस्टाग्रामवर प्रोफाईल ठेवता येईल, फोटोज पोस्ट करता येतील. सो मी फोटोज काढले. दुसऱ्या एका मित्रानं सांगितलं अगं ऑडिशन चालू देशील का. तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं कारण माझा बॅकग्राऊंड नाही आहे काहीच असा.
आणि माई मम्मा वॉज व्हेरी इंटरेस्टेड की नाही 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 कर तू कर आपण जाऊया. सो ऑडिशनसाठी ती मला घेऊन गेली. मी ऑडिशन दिली. आय थिंक 5-6 लुक टेस्ट नंतर आय रिमेंबर 31 डिसेंबर होता. आय लाईक घरी फुल पार्टी चालली आणि मला फोन आला की हाय कॉंग्रॅच्युलेशन्स तू कास्ट झाली आहे ॲज अ लीड. आणि आय वॉज लाईक 1 मिनिट काय चाललं आहे, काय लीड बीड काय कुठे. सो ETV होतं तेव्हा आणि माझी पहिली सिरियल सुरू झाली होती ॲज अ लीड. आणि ते ओव्हरऑल सगळं बघून मी तेव्हाच गिवअप केलेलं 4 दिवसात की हे काय मला जमणार नाही आहे, कारण मी खूप वेळ घालवते आहे सगळ्यांचा. पण आय थिंक दुसऱ्या सिरियलनंतर मी नेगेटिव्ह कॅरेक्टर, खूप डार्क कॅरेक्टर करायला लागले. आणि आय थिंक ते करताना मला खूप मजा येत होती. म्हणजे मी वाईट वागत होते लोकांची म्हणून नाही, पण ओव्हरऑल खूप लेयर्स मला दिसले. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की येस आता. आणि फॉर्च्युनेटली ना मला त्याच्यानंतर खूप पटापट कॉल्स यायला लागले. मी प्रीतम नावाची फिल्म केली, लगेच ती सिरियल संपली आणि मी प्रीतम करत होते. अगेन माझी डेब्यू फिल्म हिरोईन म्हणून. म्हणजे प्रीतम ज्यांनी बघितली असेल, खूप छान छान गाणी आली माझ्या वाट्याला, खूप छान आर्टिस्ट होते. त्याच्यानंतर फतेह शिकर सगळे, असं एक 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 फिल्म्स येत गेल्या, मग सिरियल येत गेली आणि मला खूप छान छान लोकांसोबत काम करता आलं. सो नाव आय थिंक ऑल इज वेल. आणि मला माहिती आहे की आता मला हेच करायचं आहे. मला तर ॲक्टरच बनायचं होतं लहानपणीपासून. बट माझं एक होतं की मला लॉ करायचं. सो मला कधी प्रॅक्टिस नव्हतं करायचं. जर मी लॉ केलं असतं तर मी प्रोफेसर बनले असते. बट आय ऑलवेज न्यू की मला ॲक्टिंग करायची. अँड आय डिडंट नो की कुठून स्टार्ट करायचं, कसं स्टार्ट करायचं. सो मी लॉ केलं. 4th इयरमध्ये होते. देन आय स्टार्ट मॉडलिंग. मग त्याच्यानंतर 5th इयरमध्ये मला ही मूवी मिळाली. मग इट जस्ट वेंट, म्हणजे फ्लोमध्ये ते होत गेलं. आय थिंक आय हॅव मॅनिफेस्टेड दिस. हो झालं. या काय प्रश्न होता. हो हो, मी तर मी आलो, माझा जन्म झाला तेव्हाच मी ठरवलं होतं की मला काय करायचं आहे या आयुष्यात. त्यामुळे असं काय सेकंड थॉट वगैरे असे आयुष्यात माझ्या इनिशियली कधी झाले नाहीत. मध्ये एक पिरियड आला होता जेव्हा मला वाटलं होतं की यार काय घडत नाही आहे, लेट्स गो, असं वाटलं होतं मला. बट आय फील की यार थोडे वाईट अनुभव माझ्या shouldn't enable to question my dreams. मला आयुष्यभर ॲक्टर बनायचं आहे. मी आयुष्यभर माझे प्रत्येक डिसिजन ॲक्टर बनण्यासाठी, सिनेमात नाटकात काम करण्यासाठी या अनुषंगाने घेतलेलं आहे. सो चढ उतार येत असतात. बट हो, माझे वडील जर ॲक्टर नसते तरी मी ॲक्टरच असतो. कारण मला हे कळायच्या आधी की माझे वडील ॲक्टर आहेत. मी सिनेमा बघायला लागलो आहे, मी सिनेमावर प्रेम करायला लागलो आहे आणि नंतर मला कळलं की माझे वडील ॲक्टर आहेत. सो माझं ते पहिलं प्रेम आहे, तर ते आयुष्यभर मी तेच करणार आहे. सो आयुष्यभर मला झेलण्यासाठी रेडी राहा सगळे. मी मूळचा पुण्याचा आहे. प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन नावाच्या संस्थेतनं मी निसर्ग नाटकाचं शिक्षण घेतलं. 16 वर्षापासून ती सुरुवात झाली आणि एक ठरलं की दिग्दर्शक व्हायचं. आणि आमचा एक ग्रुप होता इनिशियली पुण्यामध्ये. प्रसाद ओक, मी, सुबोध भावे, लोकेश गुप्ते. एकांकिका फार करायचो. मग ग्रॅज्युअली हळूहळू ॲमेच्युअर नाटक करत गेलो. सतीश तारेंबरोबर माझी पुण्यामध्ये जेव्हा ओळख झाली होती, रादर प्रियंकाची माझी ओळख तारेन गुरुजींनी केली होती खरं तर पुण्यामध्ये, लॉंग बॅक 15 वर्ष झाली होती. आणि मग व्यावसायिक थिएटर करताना जे म्हणून करता येईल, कारण की पूर्ण वेळ अर्थार्जन ह्या क्षेत्रातनं करायचं ठरलं होतं. आणि मग मी 20 वर्षापूर्वी पुण्यातनं मुंबईत आलो. आणि एका पॉईंटला मी सिरियल्स खूप करायचो. मी वेळासारखं 12 तास शूट करायचो एका वेळेस. म्हणजे मी मराठी, प्रभात असे अनेक चॅनल्स आले होते त्यावेळेस. आणि मी एपिसोड डिरेक्टर म्हणून किंवा असोसिएट डिरेक्टर म्हणून सिरियल्स शूट केल्या. आणि एका पॉईंटला असं ठरलं की आता मला माझं पिक्चर करायचं आहे. त्यावेळेस मला एक पिक्चर ॲप्रोच झालं पुण्यातल्याच अगेन प्रोड्युसर्सकडनं. त्याची नाव होतं कापूसकोंड्याची गोष्ट. आणि ते मला सांगायला अभिमान वाटेल की भारत देशाकडनं ऑफिशियली त्याला ऑस्कर नॉमिनेशन होतं. ध गाणी माझी फिल्म होती कापूसकोंड्याची गोष्ट. मग मी करत गेलो. एक वेळ असं आली होती की मला एक खूप ॲम्बिशियस प्रोजेक्ट करायचा होता, शेअर मार्केट होती, लॉंग बॅक. 3-3, 4-4 लेखक मी आजमावून पाहिले, समूह ते प्रोड्युसर्स बरोबर जमलं नाही, त्यांनी मला पूर्ण करून दिलं नाही आणि ते प्रोजेक्ट ड्रॉप झालं. मग मात्र मला ते लिहावं लागलं, सिनेमा लिहायला सुरुवात तिकडनं आली. मग मी नटी नावाची एक फिल्म लिहिली ज्याच्यामध्ये खूप चांगलं कास्टिंग मिळालं मला. सुबोध भावे, नागेश भोसले, किशोर कदम, अजिंक्य देव, प्रिया बेर्डे, किशोरी शहाणे, शशांक शेंडे, नेहा जोशी अशी रांग लागली. आणि मग तिथनं मग माझा प्रवास सुरू झाला सिनेमाचा. आणि आता ही 7वी फिल्म रिलीज होती आहे. सो लेट अस होप फॉर द बेस्ट. बघत काय.
खरं तर जे आपल्याला करायचं आहे, जी इच्छा होती, जे स्वप्न पाहिलं ते करायला मिळणं म्हणजेच सुख असतं आणि ते इज इक्वल टू ऑल इज वेल. आणि तोच ऑल इज वेल असा एक मेसेज एका छान सिनेमातून घेऊन आमच्यासमोर तुम्ही येत आहे. सो ट्रेलर तर इंटरेस्टिंग आहे, जे काही तुम्ही आत्तापर्यंत आमच्यासमोर घेऊन आलात तेही सगळं इंटरेस्टिंग होतं, छान होतं. सो या सिनेमालाही तितकाच रिस्पॉन्स लोक देतील, खूप छान एन्जॉय करतील. मगाशी एक डिस्क्लेमर छोटासा दिलास की लॉजिक थोडंसं बाजूला ठेवा, काही गोष्टी फक्त एन्जॉय करायच्या असतात आणि ते लोक नक्की एन्जॉय करतील. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या सिनेमासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.